दिनाच्या निमित्ताने सुरू असलेला हा उत्सव आणि उत्सवातील आजची आपली ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. कीर्तनाकरता उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्या ठिकाणी आमचे आदरणीय वेदशास्त्र संपन्न गुरुतुल्य असणारे अनंत शास्त्री महाराज, आतमध्ये आदरणीय परमपूज्य वेदशास्त्र संपन्न धर्मसम्राट गुरुजी, शेगावून आलेली सगळी टाळकरी मंडळी आणि समोर बसलेले सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी गंगाचार्य, सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचे. विठ्ठल पूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर हे दृष्टांत सांगायचे, नित्यनेमाचा दृष्टांत सांगायचे. आपण सगळी मंडळी नित्यनेम करतो, वारकरी मंडळी नित्यनेम करतात. एक ग्रस्त असे ज्ञानेश्वरीचा नित्यनेम करायचे. वाचत असताना मोठ्या मोठ्याने घरात वाचायचे, परंतु त्यांचं लक्ष त्या नित्यनेमाकडे नव्हतं. त्यांचा जो लहानसा नातू होता त्याने पाहिलं बाबा ज्ञानेश्वरी वाचतात, पण बाबांचं लक्ष आहे का नाही तपासून बघायचं. तो काय करायचा, बाबांनी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ठेवली, तो बाबांची ज्ञानेश्वरी उघडायचा. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये एक दोरी असते बघा, कशा करता असते, कालचं वाचन आज